नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या आपल्याला ज्याची उत्सुकता आहे, आपण आतुरतेने ज्याची वाट बघतोय, त्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि आपण पारू आणि लक्ष्मी निवास यांच्या महासंगमसाठी भव्य मंगल कार्यासाठी एकत्र आलो. तर आज बघूया आपल्यासोबत कोण आहे. येस, खूप छान जोडी आहे. मस्त दिसताय, छान वाटतंय. थँक्यू. माहोल छान दिसतेस. अरे थँक्यू सो मच. खूप छान माहोल आहे. एक वेगळं काहीतरी आहे, म्हणजे महासंगम असं होणं, त्यात परत लग्न एकत्र करणं. कारण एक लग्न करताना नाकाशी 9 असतात कुठेतरी मॅनेज करायला, त्यातही 2. काय सांगायला याबद्दल? आता काय सांगायचं, म्हणजे काही सांगण्यापेक्षा तुम्ही 7:30 ते 9 पर्यंत रोज संध्याकाळी, 27 ते 1 पर्यंत रोज संध्याकाळी बघितलं तर तुम्हाला कळेलच. परंतु आता आम्ही 2 सिरियलचे सगळे आर्टिस्ट, जवळजवळ एक 38 ते 40 आर्टिस्ट आहोत आपण. तेवढे आम्ही सगळे एकत्र कुठलीही तक्रार न करता, कुठलाही प्रॉब्लेम न येता आम्ही शूटिंग करतोय. गेले 4 दिवस करतोय, अजून 2 दिवस करू. आणि जे काय करतोय ते तुम्हाला आता आज संध्याकाळपासून बघायला मिळेल. यासाठी सगळ्यात आधी झी मराठीचे, त्या टीमचे, PR टीमचे, आमच्या प्रोडक्शन हाऊसचे, सुनील सरांचे मनापासून आभार आहे की त्यांनी हा संगम घडवून आणलाय. एवढ्या कास्ट आणि क्रूला हँडल करणं साधी गोष्टच नाही. 300 जणांचा साधारण इथे क्रू आहे आणि रोज आम्ही 50 आर्टिस्ट इथे शूट करतोय. परत डिरेक्टर्स, DOP, खूप मोठी टीम आहे आणि कसलीही अडचण त्यात आलेली नाही आहे आणि आम्ही छान शूट करतोय. सो सगळ्या टीमचे आभार मानले पाहिजे आम्ही सगळ्यांनी. तर छान शूट चाललेलं आहे आणि हे सगळं जे भव्य दिसणार आहे ते त्यांच्याचमुळे, आणि ते सगळं आमच्या टीम एफर्ट्सला तुम्ही न्याय द्यायचा आहे, ते बघून आमचा TRP वाढवून. सो तुम्ही हा महासंगम बिलकुल चुकवू नका. आम्ही खूप मेहनत घेतोय, डे नाईट शूट करतोय. आम्ही रोज 4 वाजेपर्यंत शूट करतोय, पहाटे 4 पर्यंत शूट करतोय, सकाळी 7 वाजता परत येतोय आणि सगळे आर्टिस्ट, सगळा क्रू विना तक्रार हे सगळं करतोय. सो या गोष्टीला प्रेक्षक तुम्हीच न्याय द्या. सो हा महासंगम बिलकुल चुकवू नका. येस, नक्कीच. पॅलेस हे खूप, म्हणजे ह्याच्यात जर खास कोणती गोष्ट तर पॅलेस आहे. तर तुम्हाला जेव्हा कळलं की आपलं असं पॅलेसमध्ये होणार आहे, तर आल्या पॅलेस बघितल्यावर पहिली रिॲक्शन काय होतं? अरे वा. माझी होती वाव. कारण मला राजस्थान, जयपूर हा भाग खूप आवडतो, कारण मी बंजारा आहे. सो मला ते लहानपणापासून फॅसिनेशन आहे की असं राजे रजवाडे वगैरे. सो मला हे बघून छान वाटलं की पुण्याच्या जवळ असं आहे आणि तिथे मी शूट करते. सो मला तसा एक छोटा फील आहे की मी राजस्थानच्या जवळपास कुठेतरी शूट करते. कारण तू बघितलंच असशील पॅलेस कसा आहे, किती ग्रँड आहे आणि पुण्यात आहे. सो छान वाटतं इथे शूट करताना. ही जसं म्हणाली की तिला राजस्थानचे सगळे फोर्ट्स आवडतात, तसं मी राजे असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी जास्त आवडतात. सो मला राठोड राजे असं असल्यामुळे सो छान आहे, मस्त जागा आहे आणि पुण्याजवळ अशी जागा आहे माहीत नव्हतं. इथे आल्यानंतर लक्षात आलं आणि खूप छान आर्किटेक्चर आहे याचं. सो ते आपल्याला येत्या एपिसोड्समधून बघायला मिळेलच. तुम्हाला कसं वाटलं इथे आल्यानंतर? खूप छान खरंच. म्हणजे नाही, मुळात आधी ते हेलिकॉप्टरमधून एंट्री करणं, मग ते प्रोमो हे बघून काय होणार, काय नक्की होणार आहे ना लग्न? एवढा पॅलेस आपण बुक केला, पहिला प्रश्न. नक्की होणार आहे ना एवढं तामझाम? ते सगळं गुलदस्त्यात आहे अजून. जो तुम्हाला प्रश्न पडलाय तो की सगळं होणार आहे का नाही, ते एवढा तामझाम आहे आणि सगळं सक्सेसफुल होणारच आहे का नाही हे सगळं तुम्हाला कळेल. त्याच्यासाठीच आठवलं की एवढं बुक केलं, हे नक्की करणार काय? अशी एखादी कमेंट आठवते का पटकन की नाही का, असं जेव्हा महासंगम आता होणार आहे, एखादी अशी प्रेक्षकाकडनं कमेंट तुम्हाला आलेली की नक्की काय घडणार आहे पुढे किंवा असं काही? खरं तर महासंगम घडणार आहे इथपासून आत्तापर्यंत, म्हणजे आज तू हा प्रश्न विचारेपर्यंत आम्हाला कुठल्याही कमेंट्स वाचायला वेळ मिळाला नाही, कारण आम्ही तेव्हापासून शूटिंगच करतोय. आता गेल्यानंतर काही कळलं तर तू वाचलेस का? नाही, कारण इथे हॉटेलला रेंज नाहीये आणि इथे वेळ नाहीये आणि आम्हाला वेळ नाहीये बेसिकली. पण तू वाचलेस? हो, मी वाचल्यात. काय वाटलं? नाही, सगळे एक्सायटेड आहेत. काहींना वाटतंय ते व्हावं, काहींना वाटतं की काही नाही होणार आहे, मे बी असं वगैरे असंही वाटतं. पण सगळ्यांना अपेक्षित आहे की ते व्हावं, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार.
येस, नक्कीच. लग्न सोहळा म्हटलं की आपल्या पण काहीतरी नक्कीच आठवणी असतात आणि हे सगळं असं जरी आपण शूटमध्ये करत असलो तरी आपल्या भावना असतात तिथे, आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होत असतो नकळत. तर काय सांगाल तुमच्या एखादी अशी आठवण? माझी तर ताजीच आहे आठवण. माझी जखम नाही म्हणता येणार, हे सगळं दिसेल. दादा जखम नाही नका, मी ताजी आहे आठवण. याच्यावर ते जखम हिला वाटलं, मी नाही काय बोललो. हा, चैत्राली ऐकतेस ना? हा, चैत्राली हे ऐकू नकोस. तर म्हणजे काय काय विधी, याच्या आधी आपण फक्त वराडी म्हणून कुठल्याही लग्नात गेलो होतो. आत्ता शूटिंगच्या देखील आणि किंवा मित्रांच्या मैत्रिणींच्या लग्नात देखील आत्ता हे बघताना आपल्याला, मला ते माहिती आहे हे सोपस्कार काय काय आहेत, हे विधी काय काय आहे. सो ते आम्ही एकमेकांसोबत, मी कधीतरी हिला विचारतो हे असं आहे का ग, हे असं असायला पाहिजे का ग, काही प्रमाणात. सो तेवढी आमची एक चर्चा, आमचं गिव्ह अँड टेक चालू आहे. तुला काय वाटतं? माझी आठवण म्हणजे सांगायला हरकत नाही, कैलाश शूटमध्ये फुल बिझी होता त्याच्या एका फिल्मच्या, आणि मी नाळ जे होतं आपली फिल्म नागराज मंजुळेंची, त्यात मी एक छोटं कॅरेक्टर करत होते. मी होते भंडाऱ्याला. म्हणजे आधी आमचं कोर्ट मॅरेज ठरलेलं मुंबईत, पण ते काय ॲड्रेस इश्यूमुळे आम्ही मग परत आमच्या गावी रजिस्टर केलं आणि आम्ही तिथे गेलो. तर तो लग्नाच्या दिवसापर्यंत शूट करत होता आणि मी जस्ट संपून आले होते, म्हणजे काल आले आणि आज माझं लग्न होतं. आणि आमचे कपडे, म्हणजे मी मुंबईत असं काहीतरी एक घागरा उचललेला आणि तशीच घेऊन आलेली, आणि कैलाशकडे तर ड्रेसही नव्हता. आणि आम्ही गेलो घाईघाईत आणि तिथल्या एका शॉपमध्ये गेलो, मग एक छान ब्लेझर त्याला घेतलं आणि मग इतक्या साध्या पद्धतीने आम्ही कोर्टात एंटर केलं आणि रजिस्टर त्या नोंदणी ऑफिसात गेलो आणि तिथे आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. आणि परत हाईट म्हणजे आमच्या शिवाजी अंडरग्राऊंडचे दौरे चालू होणार होते. कल्याणला पहिला प्रयोग होता. लग्न लावलं, वराडी मंडळींना जेवायला घातलं, आम्ही जेवलोही नाही, तसंच आम्ही बसलो आणि दुसऱ्या दिवशी शोला आलो. सो खूप मजेशीर आहे, खूप भारी आहे. म्हणजे आता सांगताना खूप भारी वाटतंय. नाही 16 वगैरे नाही, मला तर असं वाटतं की एक घटना शूटिंगच्या निमित्ताने अनुभवायला मिळतंय. पण काही असो, म्हणजे सोहळा करा किंवा नका करू, एकत्र दोन नवरा बायकोनी एकत्र अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. कारण ही खरंच खूप कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आपण ते करून देखील लगेच आपल्याला प्रयोग करायचे, ते एक खूप भारी असतं. ती एक नाळ वेगळीच जुळलेली असते. प्रयोग करायचे होते. माझं लग्न 17 तारखेला झालं आणि 22 तारखेपासून मी या सिरियलच्या शूटिंगला आलो. म्हणजे मला ही म्हणाली तू काय येतोयस, मला घरी जायचंय, मला सुट्टी हवी होती. त्याला म्हटलं नको एवढा लवकर जा तिकडे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिव्याचंही आता रिसेंट आहे की ही तिची ग्रँड रिहर्सल झाली की आता तिचं लगेच लग्न आहे, लगेच एक 15 लग्न आहे, खरं. सो ते एक म्हणजे आर्टिस्टसाठी हे एक वेगळंच असतं सगळं. खरंच खूप मस्त वाटतं की तुम्ही आमच्या एंटरटेनमेंटसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी हे सगळं मॅनेज करून करताय, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आता जेवण, लग्नात एक स्पेशल विषय असतो जेवण. आता आपण छान असं समोर बसलोच आहे, जेवलो नसलं तरी तरी मला एक असं म्हणायचं की स्पेशल अशी कोणती डिश आहे तुमची की तुला असं वाटतं की, कारण काही गडबडीत ना जेवण हे नीट होत नसतं लग्नाचं. माझ्या लग्नातली आठवण सांगायची झाली तर अक्रोड हलवा. मला सगळ्यांनी सांगितलं होतं, बऱ्याच जेवण छान होतं पण अक्रोड हलवा हा त्याच्यातला सगळ्यात बेस्ट होता, असा आठवण सांगायची झाली तर. अदरवाईज आत्ता आमच्या इकडच्या लग्नात काय आहे जेवायला ते आपण जेवायला बसल्यानंतर कळेलच. तुमचं जेवण झालंय? नाही. माझं तर मी म्हटलं तसं तुला वराडी जेवतायत, वराडी जेवले होते, हे लोक आम्ही जेवलो नव्हतो. सो हे काय, आम्ही जेवलोच नव्हतो आमच्या लग्नात. नक्कीच. तर हा महासंगम आम्ही बघणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा? सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही आग्रहाचं आमंत्रण देतोय. 27 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत रोज संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून फक्त आणि फक्त झी मराठीवर आमचा महासंगम येतोय. कोणाचा महासंगम आहे? लक्ष्मी निवास आणि पारो यांचा. तर बघायला विसरू नका आणि तुम्ही बघितल्यानंतर आम्हाला सांगायला विसरू नका. येस, थँक्यू. मला खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हाला तुमची जोडीशी कंटिन्यू खूप एन्जॉय करताना बघायला नक्की आवडणार आहे. मी करणारच आहोत. तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा, आम्ही काय एन्जॉय करतो ते प्रश्न घेऊन या. आणि आता जेवून जा. आहेर आणलाय? हो आणलाय ना. हो माझ्याकडे देऊन जायचं. येस, नक्कीच. ओके, थँक्यू दादा, बाय.